हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी ब्लॉग. सकाळी सकाळी मी तयारी केली आणि मला कॉलेजला जायचं. 11 वाजता माझी एक्झाम आहे आणि इथे 11:15 झालेले आहेत, तरी पण याचा टाइमपास चाललाय मस्त. मी त्याला पहिलेच सांगून ठेवलं होतं की मला लवकर जायचंय, लवकर आहे पण नाही. एकतर गाडी पण घेऊन जातो आणि त्याच्यात लेट करतो. आणि आज कॉलेजला जाता जाता बघा किती सारी गर्दी होती, कारण आज इलेक्शनचा रिझल्ट होता. कॉलेजला पोहोचले आणि पळतच वरती आली आणि मी आली तर पेपर चालू होऊन गेलेला होता आणि पटकन पेपर देऊन दिला. आणि तुम्ही बघू शकता की इथे कोणत्याच अँगलने हा एक्झाम हॉल वाटत नाही. आणि त्यानंतर मॅडमांनी आमच्या नेल्सचा स्नॅप घेतला आणि त्यानंतर मला माझी खूप जुनी फ्रेंड भेटायला आली, निकिता. क्यूट, इनोसेंट आणि गोड मुलगी आहे ती खूप. आम्ही खूप वर्षांनी जरी भेटलो तरी पण आमच्यातलं प्रेम काही कमी झालेलं नाहीये. कायम अशीच गोड हसत राहा आणि खूप जास्त प्रगती कर लाईफ मध्ये, हीच यासाठी मी प्रे करते. तिचं घर ऑन द वेच होतं, मग जाता जाता तिला ड्रॉप केलं आणि देन आम्ही पुढे घरी जायला निघालो. पण बघितलं तर काय सगळीकडून रस्ते बंद होते, कारण रिझल्ट लागलेला होता. याच्यात पण बघू शकता किती जास्त गर्दी. आणि हे बघा पोलीस अंकलच्या गाडीवर काय लिहिलेलं होतं, कुछ भी कहो बात तो सही कही अंकल ने. देन मग तिथून निघालो आणि इथे ऋतुराजची बघा कशी मस्ती चालली होती. त्याला म्हटलंय भाऊ नको रिकामे उद्योग, पण नाही, आपल्यात खूप जास्त मस्ती आहे ना. आता घरी जाता जाता मम्मीचा फोन आला की तुझ्यासाठी काहीतरी घेऊन ये. मला ती इच्छा नव्हती बट तरी पण घेतलं. एक समोसा, एक स्प्राईट आणि एक फ्रूट, कारण ऑलरेडी थोडीशी ऍसिडिटी झालेली होती आणि डोकं दुखत. आणि मी जेव्हा जेव्हा बाहेर जाते तेव्हा नेहमीप्रमाणे माझा बिल्लू माझी वाट बघत असतो. आता बघा तो कसा येईल, हा बघा आला. त्याचं बाकी काही नसतं, फक्त आता हा ही आली, आता ही आपल्याला खायला दिली, एवढंच असतं त्याचं. आणि आल्या आल्या तो आता मला लटकेल. ये होता है जानवरों का प्यार करने का तरीका, देख लो गाइस देख लो. आणि तो जेव्हा असं लटकतो ना तेव्हा खूप जास्त भारी वाटतं. आणि हे बघा हे कुत्र्याचं पिल्लू खाली गडबडून आलेलं आहे. आमच्या इथे शेजारी कुत्रीने ना पिल्ले दिलेले आहे, खूप गोड गोड बाळ झालेले आहे. ती इथेच बसलेली होती तरी पण तिने काहीच नाही केलं. बघा किती भारी आहे. सो भेटूया उद्या, बाय.